सुनील माने बागी सोचमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. देशभरात आरक्षणाच्या संदर्भात मागण्या वाढत चालल्यात. लोक आपले हक्काच्या जागा, समान पातळीवर येण्यासाठी नोकऱ्यांमध्ये संधी, शिक्षणात संधी अशा स्वरूपाच्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. तर त्याचवेळी दुर्दैवाने दिसतं असं आहे की केंद्र सरकार याच्या बरोबर विरोधातली भूमिका घेते. कारण याचं आहे की काल UPSC मार्फत एक जाहिरात प्रसिद्ध झाली. प्रचंड अशा म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठ्या अशा 45 जागा केंद्र सरकार खाजगीकरणाने भरणार आहे. म्हणजे ही लॅटरल एंट्री असते, मागच्या दारातून अधिकाऱ्यांना आत घेण्याचा हा प्रकार आहे. UPSCने ही जाहिरात प्रसिद्ध केली आणि या विषयात काम करणारे, या विषयावर चर्चा करणारे लोक अस्वस्थ झालेत. त्यातला मी पण एक आहे. कारण याचा परिणाम देशावर, देशाच्या प्रशासनावर, संपूर्ण कामकाजावर खूप मूलगामी होणार आहे, दूरवर होणार आहे. केंद्र सरकारने याबद्दलची मोहीम खूप आधी पण करायचा प्रयत्न केला. अनेक वेळा त्याच्यात मला असं वाटत नाही की फारसं यश आलं आहे. कारण खाजगी क्षेत्रात काम करणारे लोक अतिशय प्रोफेशनली ज्यांना रिझल्ट द्यायचे असतात ते सरकारी यंत्रणेत आल्यावर त्यांचा परत 3-4 वर्षांसाठी, 5 वर्षांसाठी या अधिकाऱ्यांना घेतलं जातं, या खाजगी व्यक्तींना अधिकारी म्हणून. तशाच पद्धतीचा अनुभव मला असं वाटतं यावेळी पण येईल. पण ही सगळ्यात मोठी भरती आहे आत्तापर्यंतची, त्यामुळे हा गंभीर विषय आहे. 1-2 जागांवर मी पाहिलं आहे दिल्लीतल्या अनेक मंत्रालयांमध्ये खाजगी व्यक्ती OSD म्हणून, प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून मंत्र्यांकडे काम करतात, काम केलेलं आहे. त्याच्यातही काही खूप गमती-जमती, गंभीर प्रकार, खूप वेगवेगळ्या गोष्टी, घडामोडी झालेल्या आहेत. या गंभीर झालेल्या गोष्टींची दखल मला असं वाटतं केंद्र सरकार घेत नाही. या 45 जागांमध्ये सहसचिव, उपसचिव आणि संचालक पदांच्या जाहिरातींची ही यादी केलेली आहे. या पदांवर अशा बाहेरच्या खाजगी व्यक्ती, वेगवेगळ्या क्षेत्रात ते तज्ज्ञ असतील, पण त्या लोकांनी येऊन सरकारी धोरण ठरवणं, सरकारी कामकाजात अवघ्या 3-4 वर्षांसाठी काम करून बाहेर पडणं. अनेक लोक तर 2 वर्षात, 1 वर्षातही बाहेर पडलेत. यावेळचा जो काही मोठ्या संख्येचा हा जो इम्पॅक्ट आहे तो फार मोठा असणार आहे. कारण यांच्यावर 3-4 वर्षानंतर ते कामकाज नीट झालं आहे, नाही झालं आहे, पॉलिसी नीट ठरल्यात, याची काही जबाबदारी राहत नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग, आरक्षणातून बढत्यांच्या जी काही प्रोसेस सरकारने घालून दिलेली असते प्रशासनासाठी, प्रशासन ते अंमलबजावणी करतं, DOPT त्याचं काम करतं, जे पंतप्रधानांच्या अखत्यारीत आहे. त्याच्यासाठी ज्या पद्धतीची प्रोसेस आहे ती फॉलो केली जात नाही. त्यामुळं IAS, IPS, IFS या आपण तयार केलेल्या केडरमधल्या अधिकाऱ्यांनी ही कामं केली पाहिजेत, पॉलिसी ठरवली पाहिजे, लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे. ही जी भूमिका सरकार म्हणून असते ती खाजगी व्यक्ती किती सक्षमपणे करू शकतील हा एक शंकेचा मुद्दा आहे. मनमोहन सिंग सरकारने नंदन निलकेनीसारखा इन्फोसिसचा सहसंस्थापक माणूस, एक तज्ज्ञ, IT मध्ये काम केलेला मोठा माणूस, आधारच्या मिशनसाठी म्हणून नेमला. अशा स्वरूपाची एखादी दुसरी गोष्ट जी असते की ज्याच्यात खाजगी क्षेत्रातल्या माणसाने झोकून देऊन काम करून एक प्रोजेक्ट पूर्ण करणं हा एक वेगळा भाग आहे. पण जेव्हा सरकारची धोरणं ठरवायला आपण खाजगी माणसं नेमायला लागतो, ती माणसं कशा पद्धतीने धोरण ठरवतील हे आपल्याला खूप आता गेल्या काही दिवसात समजून येतं आहे. आरोप असा होतो की सरकारच खाजगी लोकांसाठी काम करतं आहे. ही भूमिका त्याच्या पुढच्या टप्प्यातली आहे, अपग्रेडेड व्हर्जन आहे असं म्हटलं तर हरकत नाही. खाजगी पद्धतीने ज्यावेळेस असे लोक सरकार चालवायला येतील त्यावेळेस त्यांचं डेडिकेशन कशा पद्धतीने सरकार चेक करणार आणि सरकारला अपेक्षित असलेले रिझल्ट कसे मिळणार, त्यातूनही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या लोकांनी किती खरं काम केलं, त्याची यंत्रणा कशी तपासणी केली, काय झालं, याच्यासाठी काय यंत्रणा आहे. मला असं वाटतं की देशात अशी यंत्रणा नाही आहे. आणि या खाजगी मागच्या दाराने अधिकारी नेमण्याची जी काही सरकारची प्रोसेस आहे ती मुळात घटनेच्या विरोधातली आहे, संविधानाच्या विरोधातली आहे आणि मूलतः एक्झिस्टिंग अधिकाऱ्यांना अन्याय करणारी त्यांच्यावर. त्याचबरोबर आरक्षणाचा जो महत्त्वाचा पैलू आपण या संदर्भात घेतला आहे की त्या पद्धतीने खालच्या स्तरापासून अधिकारी, त्यांना वेगळी समाज घटकांना त्यात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे.
त्यांनी पुढे काम करत करत वरच्या पदांवर गेलं पाहिजे. त्यामुळेच हे असं होत नाही आणि हे संपवायच्या दृष्टिकोनातून ही एवढ्या मोठी पद्धतीची वरच्या पदांवरची भरती केली की काय अशी शंका आता व्यक्त व्हायला लागली. हा एक गंभीर प्रकार आहे. प्रशासनात ज्यावेळेस अशा वेगळ्या पायंड्याचा विचार केला जातो त्यावेळेस या देशातलं प्रशासन कसं चालेल, लोकांचे प्रश्न कसे सुटतील, इतकं प्रश्नांचं जंजाळ आहे. ते सोडवण्यासाठी आपण काय पद्धतीने भूमिका घेतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रशासनात एवढ्या मोठ्या संख्येने खाजगी व्यक्तींना, तज्ज्ञांना बाहेरून घेऊन येणं, त्यांनी जर रिझल्ट दिले नाहीत तर ही प्रोसेस काय करायची हा केंद्राकडेच नाही जनतेच्यासाठी एक मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. हा गंभीर प्रकार लोकांनी समजून घेतला पाहिजे. धन्यवाद.